आज सेशन जो आहे एक्सेप्शन हँडलिंग इन स्प्रिंग बूट. स्प्रिंग बूट मी तुम्हाला पीओसी म्हणजे प्रूफ ऑफ कन्सेप्ट याच्यामध्ये काय असतं की जे काही तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला अगोदर एक सेपरेट प्रोजेक्टमध्ये स्वतः करून बघायचं आहे आणि मग ते तुमच्या रिअल प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे. पीओसी तुम्ही केल्याच्या नंतर तुमचे सिनियर्स त्याला चेक करतात की ओके आहे, आपण ते प्रोजेक्टमध्ये वापरू शकतो की नाही. तर तशा पद्धतीने एक मी सिंपल सेपरेट एक प्रोजेक्ट बनवेन आणि तुम्हाला तो तुमच्या प्रोजेक्टमध्ये जे युजर मॅनेजमेंटचा जो प्रोजेक्ट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ते इम्प्लिमेंट करावं लागेल. ठीक आहे. सो सगळ्यात अगोदर एक्सेप्शन जेव्हा अकर्ड होतं, जेव्हा एक्सेप्शन अकर्ड होतं तर त्याला हँडल करावं लागणार आहे तुम्हाला स्वतःला. तर ते तुम्ही कसं हँडल करणार आहात, तर दोन वे आहेत हँडल करण्याचे, म्हणजे दोन प्रकारे आपण हँडल करतो. लोकल आणि ग्लोबल हे दोन वे आहे. लोकल म्हणजे काय की फक्त तुम्ही एखाद्या कंट्रोलर पुरतं किंवा एखाद्या मेथड पुरतच तुम्ही एक्सेप्शन हँडल करता तर त्याला म्हणतात लोकल. मेथड लेवल तुम्ही त्याला म्हणू शकता. याच्यामध्ये लोकल मध्ये येतं मेथड लेवल एक्सेप्शन हँडलिंग. फक्त त्या पर्टिक्युलर तुमच्या एपीआयच्या मेथड पुरतं, त्या एपीआय पुरतं होऊ शकतं. दुसरं आहे रेस्ट कंट्रोलर लेवल. हे दोन. आणि ग्लोबल म्हणजे काय, तर कोणत्याही रेस्ट कंट्रोलर मध्ये जरी एरर आला, सॉरी एक्सेप्शन जर आला तर तो हँडल केला जाईल. याला ग्लोबल असं म्हटलं जातं. ऑल सगळ्यांसाठी एकच ग्लोबल एक्सेप्शन हँडलिंग. कुठल्याही रेस्ट कंट्रोलर मध्ये जर एरर आला तर तुम्ही एकाच याला तुम्ही सगळ्यांना कॉमनली एकाच ठिकाणी एक्सेप्शन हँडल करणार आहात. तर अशा पद्धतीचं जे काही एक्सेप्शन हँडलिंग असतं त्याला ग्लोबल एक्सेप्शन हँडलिंग असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थासाठी आपण एक सिंपल पीओसी करूया एक्सेप्शन हँडलिंगची. मी एक प्रोजेक्ट क्रिएट करत आहे. एसटीएस ओपन होतोय माझा. एसटीएस. तर तुम्हाला मेथड फक्त एका मेथड साठी तुम्ही यूज करू शकता. तुम्ही फक्त एका रेस्ट कंट्रोलर साठी एक्सेप्शन हँडलिंग यूज करू शकता. पण आपल्या प्रोजेक्टची जी रिक्वायरमेंट असते ती इंटायर प्रोजेक्ट साठी रिक्वायरमेंट असते. म्हणून मोस्ट ऑफ द प्रोजेक्ट मध्ये 99% मध्ये आपण ग्लोबल एक्सेप्शनच हँडलिंग करतो. रेअर केस असतो की एखाद्या पर्टिक्युलर मेथड साठी वेगळं काही करायची गरज असेल तरच करतो, परंतु आपण रिअल टाइम प्रोजेक्ट मध्ये ग्लोबल एक्सेप्शन हँडलिंग करतो. तरी सुद्धा आपण मेथड लेवल किंवा रेस्ट कंट्रोलर लेवलवर आपण कसं एक्सेप्शन हँडल करायचं ते एकदा बघून घेऊया. एसटीएस ओपन होतोय माझा.
आपण एक सिंपल प्रोजेक्ट बनवत आहोत ज्याच्यामध्ये सध्या तरी फक्त वेब डिपेंडन्सी असणार आहे. मी परत रिशेअर करत आहे. तुमची वर्क स्पेस वेगळी आहे. एक सिंपल प्रोजेक्ट बनवलेला आहे स्प्रिंग वेब डिपेंडन्सी टाकून, ज्याच्यामध्ये फक्त डेव टूल्स आणि लॉम्बॉक आणि स्प्रिंग वेब घेतलेला आहे. सिंपल डिपेंडन्सीच आहे त्याच्यामध्ये. आणि इथे आपण सिम्पली एक पॅकेज बनवून घेऊया. स्पेशली स्पेशली हा पॅकेज जो असेल त्याच्यामध्ये एक्सेप्शनचे क्लासेस आपण घेऊया. ठीक आहे, इथे मी एक पॅकेज बनवतो एक्सेप्शन. एक्सेप्शन. ठीक आहे. आणि या पॅकेज मध्ये आता सध्या तरी मी या पॅकेज मध्ये काही करणार नाही, पण एक रेस्ट कंट्रोलर बनवूया आणि त्याच्यामध्ये ना एक एक्सेप्शन आकड करूया, जो अरिथमॅटिक एक्सेप्शन तुम्हाला जो सोप्यात सोपा आहे डिवाइड बाय झिरोचा, तो घेऊया. फॉर एक्झाम्पल हॅलो कॅल्क्युलेटर रिसोर्स. याला सगळ्यात अगोदर स्प्रिंग बीन बनवून घेऊया, रेस्ट कंट्रोलर अनोटेशन देऊ. रेस्ट कंट्रोलर केलेलं आहे याच्यावर मार्क. देन याच्यानंतर करूया पब्लिक डिव्हिजन स्ट्रिंग. रिटर्न डिव्हिजन सक्सेस. सिंपल आहे एकदम. आणि इथे INT A B C A equal to 10 and B equal to 0. आपल्याला एक्सेप्शन बघायचं आहे म्हणून मी डिवायडेड बाय एक्सेप्शन इथे आकड करणार या एपीआय वर. @ हे एंड पॉइंट आपण याला एक्सपोज करून घेऊया. लेट्स सी, मी काहीच देत नाही. आणि याच्यावर रिक्वेस्ट मॅपिंग. ही एक तुमची सिंपल एपीआय एंड पॉइंट जे आहे तयार झालेला आहे. एक एपीआय तयार झालेली आहे तुमची. जर याला एक्झिक्यूट केलं तर मला काय दिसतं, कारण की इथे एक एक्सेप्शन येईल आणि हा अबनॉर्मल टर्मिनेट होईल. मला याला हँडल करायचं आहे, अबनॉर्मल टर्मिनेशन होऊ द्यायचं नाहीये. तर चेक करूया काय करता येईल आपल्याला, किंवा दुसरं काही एक्झिक्युशन द्यायचं आहे. तर मी याला एक्झिक्यूट करतो सगळ्यात अगोदर.
याला गेट आहे तर पोस्टमॅन मधून डायरेक्टली याला एक्झिक्यूट करूया. लोकल होस्ट 8080 कॅल्सी स्लॅश. बघा काय एरर येतो हा, असा येतो. चेक करा, असा एरर येतो एवढा सगळा. मला याला हँडल करायचंय, मला असा एरर नाही दाखवायचा आहे, असा एक्सेप्शन नाही दाखवायचा आहे. आणि डायरेक्टली अनएक्सपेक्टेड एरर टाईप इंटरनल 5 दिलेला आहे. जर का मला असं झालं असेल तर मला ऍटलिस्ट असा काहीतरी व्यवस्थित कोड, व्यवस्थित मेसेज तरी मला प्रिंट करायला पाहिजे. आता जेव्हा असा डेटा आपण घेतोय, क्लायंटने डेटा पाठवला, तर यावेळेस 500 स्टेटस न पाठवता तुम्हाला हे एक्सेप्शन हँडल करून स्वतःचा कस्टमाइज रिस्पॉन्स तुम्हाला पाठवायचा आहे. फॉर एक्झाम्पल बॅड रिक्वेस्ट तुम्हाला पाठवायची आहे इथे, तर मग ते कसं करणार? तर त्याच्यासाठी तुम्हाला कोडिंग मध्ये जावं लागेल. सोपं आहे, त्याच्यासाठी काही विशेष करायची गरज नाहीये तुम्हाला. तुमचा जो काही, आता आपण इथे लोकल लोकल अगोदर आपण बघणार आहोत. लोकल एक्सेप्शन हँडलिंग, त्याच्यामध्ये तुम्ही पर्टिक्युलर मेथड साठी, मी रेस्ट कंट्रोलर साठी यूज करतो. या पर्टिक्युलर मेथड साठी बनवूया वाटलं तर हँडल पब्लिक, आणि इथे एक स्पेसिफिक मेथड घेणं गरजेचं आहे. पब्लिक रिस्पॉन्स, मी इथे रिस्पॉन्स एंटिटी जे आहे ते रिटर्न करत आहे. रिस्पॉन्स एंटिटी. ओके. आता सध्या मला काय रिटर्न करायचं आहे ते तुम्ही रिटर्न करा. सक्सेस वगैरे जे काय आहे मी स्ट्रिंग मध्ये रिटर्न करत आहे सध्या इथे. हँडल अरिथमेटिक मॅटिक एक्सेप्शन. ओके, ठीक आहे, मी हँडल करतो इथे अरिथमेटिक एक्सेप्शन. आणि इथे सपोज रिटर्न न्यू अरिथमेटिक. तुम्हाला सगळ्यांना एसटीएच स्क्रीन दिसत आहे ना सध्या? हॅलो. येस सर. हा, तेच म्हटलं. न्यू रिस्पॉन्स एंटिटी घ्यावं लागेल तुम्हाला. न्यू रिस्पॉन्स एंटिटी. आणि इथे तुम्ही दोन गोष्टी घेता. पहिला म्हणजे तुम्हाला जो स्टेटस कोड द्यायचा आहे, जो स्टेटस कोड तुम्हाला द्यायचा आहे त्याच्या अगोदर तुम्हाला एक मेसेज द्यावा लागेल तुम्हाला काय द्यायचं आहे ते. त्याच्यानंतर जो स्टेटस कोड तुम्हाला द्यायचा आहे, तुम्हाला जो वाटतो तो द्या. तुम्हाला बॅड रिक्वेस्ट द्यायचा आहे, जेव्हा पण कस्टमरने किंवा क्लायंटने चुकीचा डेटा किंवा चुकीची URL टाकली तर आपण बॅड रिक्वेस्ट पाठवतो. बॅड रिक्वेस्टचा जो स्टेटस कोड असतो तो किती असतो? 400 असतो. तर आता इथे बघा, अगोदर जेव्हा मी सर्व्हर एक्सेप्शन दिला, म्हणजे सर्व्हर एक्सेप्शन काहीतरी आपल्या साईडने ऍप्लिकेशन कडून चुकीचं झालं असं त्याला समजलं जातं. पण आता जर का मी याला 400 जर दिला तर काय होईल? तर क्लायंटला समजेल की त्यांनी डेटा जो आहे बी मध्ये डेटा क्लायंटने चुकीचा पाठवला असं समजलं जाईल. पण आपण इथे हार्डकोडेड डेटा जरी घेत असू, पण पुढे चालून हा जो डेटा आहे तो आपण क्लायंट कडून पण घेऊ शकतो, आणि त्याने चुकीचा डेटा पाठवलाय त्याच्यामुळे त्याला एक्सेप्शन आलं, हे त्याला या कोड वरून कळणार आहे 400 मधून. ओके, इथे लिहितो मी इनव्हॅलिड इनव्हॅलिड डेटा फ्रॉम इनव्हॅलिड डेटा फॉर बी, असं करतो. बर, पण ही मेथड कधी कॉल होईल? ही मेथड ऑटोमॅटिकली कॉल होईल का? ही मेथड कधी कॉल झाली पाहिजे? ही मेथड कधी कॉल झाली पाहिजे? ही मेथड तेव्हाच कॉल झाली पाहिजेत जेव्हा अरिथमेटिक ऑपरेशन काय होईल?
अकर्ड होईल तेव्हा. तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे एक अनोटेशन टाकावं लागतं, @ एक्सेप्शन हँडलर, बस. आणि इथे तुम्हाला टाकावं लागतं की कोणता एक्सेप्शन अकर्ड झाला की ही मेथड एक्झिक्यूट झाली पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला तो क्लास जो आहे एक्सेप्शन हँडल करायचा आहे, तो क्लास इथे मेन्शन करावा लागणार आहे. बरं, आता मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना एसटीएस ची स्क्रीन दिसत आहे आणि मी लोकल लेवलला कशा पद्धतीने हँडल केलं, एसटीएस ची स्क्रीन दिसत आहे तुम्हाला ओमकार? येस सर, हो दिसते. ओके. सुदीप, काय केलंय मला इथे सांग, कारण की इथे हे समजणं गरजेचं आहे. खूप सोपं आहे, अवघड काही नाही. शब्द खूप मोठे मोठे असतात, नवीन वाटतं म्हणून थोडस असं वाटतं की काय करतोय काय ना, बस एवढाच कोड आहे एक्सेप्शन हँडल करायचा. एक्सेप्शन आपण हँडल केलं सर आपल्या हा पद्धतीने, म्हणजे हा हा, बरोबर. आपल्याला काय रिस्पॉन्स द्यायचा आहे तो क्लायंटला आपण देणार आहोत, येस सर. बरोबर. हो, आता मला तू सांग, किती लाईनचा कोड आहे तो? 3 लाईनचा. हा, तर आज तुला काय कळालं त्याच्यातून, की आपल्याला जो स्टेटस कोड, कारण की क्लायंटला जेव्हा रिअल टाइमला आपण जातो तेव्हा आपल्याला क्लायंटला जे काही एरर असेल तो एक्झॅक्टली कुठला द्यायचा आहे, काय द्यायचा आहे, तो आपल्याला द्यायचा असतो. येस सर. ठीक आहे, तर त्याच्या अकॉर्डिंगच आपल्याला करावं लागत असतं. तर हे जे आहे हे आपण केलेलं आहे, अशा पद्धतीने एक्सेप्शन हँडल केलेलं आहे. आता याला एक्झिक्यूट करून बघूया एकदा की काय आहे ते चेक करूया, काही हरकत नाहीये. एकदा हिट करूया याला, बघूया. चला तर मग याला हिट करूया. आता रीरन करावं लागेल का एकदा, झालं तर ठीक आहे, नाहीतर रीरन करूया. नाही, रीरन करावं लागेल, मी याला रीरन करतो. रन केलेला आहे आणि रन होत आहे. ओके ओके, ठीक आहे. ओके, काय आलं तुम्हाला इथे जेव्हा आलं तेव्हा काय आलं हे तुम्हाला? झाला एक्सेप्शन हँडल? हो सर. ओके, बरं. पोस्टमॅन मध्ये बघूया की पोस्टमॅन मध्ये बघूया आपण एक छोटीशी गोष्ट बघूया पोस्टमॅन मध्ये, की याचा स्टेटस कोड काय दाखवतो. हँडल म्हणजे आपण ट्राय कॅच टाकून आपण पुढे त्याचा कोड असा असं नाही केलं काही. आपण आपण हे हँडल केलेलं आहे की एक्सेप्शन अकड आल्याच्या नंतर आपल्याला कोणतं स्टेटस कोड दाखवायचं आहे, काय रिस्पॉन्स दाखवायचा आहे, हे आपण डिसाईड करू शकतो. ठीक आहे, तर आपण ते बघितलेलं आहे. वन बाय वन आपण सगळ्या गोष्टी पाहूया. मी याची पोस्टमॅनची वर्कस्पेस चेंज करतो टू लोकल. लोकल, ओके. नाव शेअर करतो स्क्रीन. स्क्रीन दिसत आहे पोस्टमॅनची? येस सर. कॅल्सी स्लॅश, बरं. काय दिसत आहे आता इथे तुम्हाला? स्टेटस कोड काय आहे? येस. पण मित्रांनो, आपण असा स्ट्रिंग मध्ये कधीच रिस्पॉन्स पाठवत नसतो, कधीच पाठवत नाही. स्ट्रिंग मध्ये, प्लेन स्ट्रिंग मध्ये आपण कुठल्याही एक्सेप्शनचा असो किंवा काही जरी असो असा आपण पाठवत नाही. साध्या स्ट्रिंग मध्ये आपण डेटा कधीही पाठवत
नाही, आपण जेसन फॉर्मॅट मध्ये डेटा पाठवत असतो. कोणत्या फॉर्मॅट मध्ये आपण जेसन डेटा पाठवत असतो, जो काही रिस्पॉन्स जो आहे तो आपण जेसन फॉर्मॅट मध्येच पाठवत असतो, म्हणजे समोरच्याला तो डेटा त्याच्या सिस्टीम मध्ये दाखवायला बरं पडत असतो. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट मध्ये सिम्प्लिसिटीसाठी आपण वापरलेला आहे, मेसेजेस वापरलेले आहेत स्ट्रिंग मध्ये. पण आता स्ट्रिंग मध्ये तुम्ही जर वापरलं तर समोरच्याला यूज करण्यासाठी डिफिकल्टीज होणार, कारण की हा डेटा काहीही चेंज होऊ शकतो, चाहे काहीही, ही व्हॅल्यू आहे की नाहीये. की कशाला म्हणतात जेसन मध्ये, तुम्हाला माहिती आहे तुमचा रिस्पॉन्स असा असला पाहिजे. कसा? तर बघा, स्टेटस कोड काय आहे तुमचा, जो काही स्टेटस कोड असेल असा असला पाहिजे. ही की तुमची, ठीक आहे, ही की तुमची स्टेटस काय, जो काही स्टेटस असेल तो तुमचा 400 कॉमा, त्याचा कॉज काय आहे, ऍटलिस्ट एवढं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये मेसेज आला पाहिजे. असं ऍटलिस्ट एवढं तरी असलं पाहिजे. टाइम स्टॅम्प कधी झालं हे पण जर दिलं तर ते चांगलं असतं. टाइम स्टॅम्प की कधी अकट झालं वगैरे वगैरे. पण टाइम स्टॅम्पची सध्या आपल्याला गरज नाही, पण तुम्ही ऍज मेनी फील्ड तुम्हाला जेवढ्या प्रोव्हाइड करायच्या आहेत रिस्पॉन्स मध्ये तेवढे. आता मला हे असा रिस्पॉन्स हवाय, हे असा असा ऑब्जेक्ट हवाय, जर का एक्सेप्शन आलं तर मग तेव्हा काय करणार तुम्ही? झालं आता कन्फ्युजन, अरे बाप, आता हे कसं करायचं? हा 400 जो आहे तो इथे घ्यायचा आहे. हा जो हा जो आहे इनव्हॅलिड फॉर कॉज जे आहे ते इथे घ्यायचं आहे. असं असं आलं पाहिजे. मग याच्यासाठी काय करायचंय मुलांना? काही घाबरायचं नाही, काहीही घाबरायचं नाही. तुम्हाला जो जेसन पाहिजे ना, जसा जेसन पाहिजे ना, तसा एक सिंपल क्लास बनवायचा. मी तुम्हाला बनवून दाखवतो. चला तर मग परत जाऊया आपल्या एसटीएचच्या स्क्रीनवर. आणि इथे तुम्ही एक्सेप्शन नावाचा जो बनवलेला आहे ना, त्याच्या आतमध्ये मी एक सिंपल एक्सेप्शन नावा तो सेपरेट ठेवलाय. एक डीटीओ बनवा, एक डीटीओ बनवा. आपण एक्सेप्शन डीटीओ म्हणा. एक्सेप्शन, आपल्याला जसा रिस्पॉन्स हवाय तो डीटीओ. चला, आणि आपल्याला काय हवंय इथे, ओ सॉरी, असं चालणार नाही. सो त्याच्यासाठी आपल्याला थोडस फील्ड, ओके, मी एवढं कॉपी पेस्ट मारल्यापेक्षा याला प्रायव्हेट स्ट्रिंग स्टेटस स्टेटस कोड प्रायव्हेट पॉज, आणि याला, ठीक आहे, याला आपण स्ट्रिंग ठेवूया, जेणेकरून आपल्याला जे काही टाईप करायचं असेल ते नंतर कॅरेक्टर जरी असेल स्ट्रिंग जरी असेल तरी ऍडजस्ट करता येतं नंतर. @, डेटा. स्क्रीन दिसत आहे ना माझी एसटीएच ची? हो सर, हॅलो, दिसते. हा हा हा, तेच म्हटलं. ठीक आहे. बस, डेटा टाकल्याच्या नंतर सेटर गेटर कन्स्ट्रक्टर ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि इथे मला ऑल नो ऑक्स कन्स्ट्रक्टर आणि ऑल आर्क्स कन्स्ट्रक्टर पण पाहिजे. ऑल आर्क्स कन्स्ट्रक्टर पण पाहिजे. बस, इथे आलो आपल्या जिथे आपण मेथड हँडल केलेली आहे ना याची, आणि इथे आपण इनव्हॅलिड डेटा टाकला. मी इथे काय करणार आहे बघा, जस्ट सिम्पली त्याचा ऑब्जेक्ट बनवणार आहे. कशाचा? एक्सेप्शन डीटीओचा. त्याचं थोडस चांगलं नाव द्यायला पाहिजे होतं, एरर काहीतरी असं, पण ठीक आहे, जे सुचलं ते दिलं. आता एक्सेप्शन डीटीओ, आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय टाकायचं आहे? स्टेटस कोड. तर आपल्याला जो काही स्टेटस कोड द्यायचा आहे
तो आपण अगोदरच डिसाईड केलेला आहे. बॅड रिक्वेस्ट द्यायचा आहे आपल्याला या मेथड साठी. http डॉट बॅड रिक्वेस्ट ठीक आहे. याला काय पाहिजे, त्याच्यानंतर इथे जो मेसेज दिलेला आहे मेसेज देऊया. त्यानंतर मेसेज जो दिलेला आहे, जो काही मेसेज दिलेला आहे तो मेसेज देऊया. दॅट्स इट. झालं. आता हा बॅड रिक्वेस्ट वाला काय म्हणतो की हा http स्टेटस कोड आहे, इट्स अनडिफाईन्ड. याला मी करतो टू स्ट्रिंग मध्ये, कारण की त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करतो, कारण आपण स्ट्रिंग मध्ये घेतो. हा झाला माझा एक ऑब्जेक्ट. बघा, हा माझा ऑब्जेक्ट झाला. दॅट्स इट. आणि माझा जो डेटा आहे, डेटा असं टाकून देऊया. आणि इथे जो रिटर्न टाइप आपण स्ट्रिंग ठेवलेला आहे त्याला एक्सेप्शन डीटीओ म्हणूया. झालं. चेक करा. इथे आपण या बॅड रिक्वेस्टला स्ट्रिंग मध्ये का कन्वर्ट केलं, कारण की बॅड रिक्वेस्ट हा HTTP चा ऑब्जेक्ट आहे आणि आपण जो काही इथे पॅरामीटर मध्ये घेतलेला आहे तो स्ट्रिंग घेतला आहे, म्हणून मी याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करण्यासाठी टू स्ट्रिंग घेतला. अशा पद्धतीने आपण तो एक्सेप्शनचा डीटीओ जो आहे तो बनवला, सगळ्या व्हॅल्यू सेट केल्या कन्स्ट्रक्टरने आणि तो रिटर्न केला. रिटर्न आपण इथून रिटर्न एक्सेप्शन डीटीओ करत होतो, म्हणून आपण इथे रिटर्न टाइप चेंज केला. झाला. मी याला रिरन करतो एकदा. हा रिरन झालेला आहे. तर चला आता आपल्या याच्यावर जाऊया, पोस्टमॅन वर, आणि पोस्टमॅन वर जाऊन चेक करूया एकदा की काय दाखवतोय तो. आता सॉरी, कॉज कॉज आपण तिथून न घेता कॉज आपण अजून एका ठिकाणी जर घेतला असता तर जास्त बरं झालं असतं, पण ते ठीक आहे, आपण बघूया समोर. आपण हार्ड कोडेड केला कॉज. काय आलं रिस्पॉन्स, काय आला? हॅलो सुदीप, रिस्पॉन्स काय आला? स्टेटस कोड बॅड रिक्वेस्ट आला सर. बरोबर, हा तर बॅड रिक्वेस्ट आला, पण तुमचा रिस्पॉन्स अगोदर कसा होता आणि आता कसा आला? अगोदर फक्त स्ट्रिंग मध्ये होता, आता कसा आला तो? जेसन फॉर्मॅट मध्ये आला ना. बस. म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्स मध्ये काय द्यायचं आहे ना, किती की द्यायचं आहे, किती व्हॅल्यू द्यायच्या आहे, हे सुद्धा तुम्ही डिसाइड करू शकता. येस सर. ठीक आहे. तर हे दोन्ही गोष्टी मी हार्ड कोडेड केलेल्या आहेत, म्हणजे ऍटलिस्ट कॉस्ट तरी हार्ड कोडेड केलेला आहे. हा मी एक्सेप्शन मधून घेऊ शकतो, मी घेतला नाही, आपण घेऊ शकतो त्याला आणि करू शकतो. तर तो तुम्ही जो आहे तोपर्यंत आजच्या दिवसासाठी एवढं पुरेसं आहे. तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची, वेगवेगळे एक्सेप्शन हँडल करा लोकल लेवलला. मला तरी वाटत नाही की आपण काही वेगळं आणि काही अवघड केलेलं आहे आपल्या या एपीआय मध्ये. ही एक एपीआय केली ज्याच्यामध्ये जाणून बुजून मी हे केलेलं आहे. ठीक आहे. उद्या जे बघणार आहोत ते ग्लोबल लेवलवर मल्टिपल एक्सेप्शन हँडलर बघणार आहोत. उद्या जे बघणार आहोत ते मल्टिपल एक्सेप्शन हँडलर बघणार आहोत की कोणत्याही कंट्रोलर मध्ये. बघा आता इथे कसं झालेलं आहे की फक्त याच कंट्रोलर मध्ये जर हा अरिथमेटिक एक्सेप्शन आला, जर का उद्या चालून दुसऱ्या कंट्रोलर मध्ये आला तर तो हँडल करणार नाही. लक्षात ठेवा, तो हँडल करणार नाही. तुम्हाला जर बघायचं जर झालं तर बघून घ्या, एक असं एक्झाम्पल करा, कॅल्क्युलेटर तयार करा, कोड कॉपी पेस्ट मारा,
तो फक्त याच क्लास मधल्या एक्सेप्शन अरिथमेटिक एक्सेप्शनला हँडल करेल, दुसऱ्या रिसोर्स मधल्याला नाही करणार. का? कारण की आपण हा जो कोड आहे तो या कंट्रोलर क्लास मध्येच केलेला आहे. आता ग्लोबल करणे म्हणजे काय? तर काही विशेष नाही. ग्लोबल एसटीएस ची स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर. येस सर. ग्लोबल करणे म्हणजे काय? तर काही विशेष नाही. हा राईट क्लिक करायचा, एक क्लास तयार करायचा, ग्लोबल नाव देतो, काही देऊ शकता तुम्ही. ग्लोबल नाव ग्लोबल दिल्याने ग्लोबल एक्सेप्शन हँडल होत नाही. त्याच्यासाठी एक गोष्ट करावी लागते आणि ती म्हणजे काय? तर अनोटेशन टाकावं लागतं. ही मेथड जी आहे ना, कॉमन मेथड मी इथे घेतलेली आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला फक्त 2 अनोटेशन टाकावं लागतं. @ रेस्ट कंट्रोलर ऍडवाइस. हा वाला बघा. हा वाला काय करतो? हा वाला ग्लोबली म्हणजे कुठल्याही रिसोर्स मध्ये जर एक्सेप्शन अकर जर झाला तर याच्यापैकी मेथड कोणती एक्झिक्यूट करायची ते कशावर डिपेंड आहे? जर अरिथमेटिक एक्सेप्शन झाला तर ही मेथड एक्झिक्यूट होईल. याला @रेस्ट कंट्रोलर सुद्धा आपण मार्क करूया. हा वाला जो आहे तो या क्लासला ग्लोबल एक्सेप्शन हँडलर बनवतो. हा नोटेशन जो आहे म्हणजे कोणत्याही रेस्ट कंट्रोलर मध्ये अरिथमेटिक एक्सेप्शन जर अकर झाला तर ही मेथड एक्झिक्यूट होणार. ठीक आहे. किती अवघड आहे ग्लोबल एक्सेप्शन हँडलर? आपण काय केलं, एक वेगळा क्लास तयार केला आणि त्या क्लासवर रेस्ट कंट्रोलर ऍडवाइस टाकलं आणि जी मेथड आपण ऑलरेडी एका रिसोर्स मध्ये घेत होतो तीच कॉपी पेस्ट केली इथे. आता कॉपी कट करा, कारण की ऑलरेडी ही मेथड आता सगळ्या रेस्ट कंट्रोलर साठी यूज होईल. ऑल तुमच्या इंटायर प्रोजेक्ट मधल्या. म्हणजे तुम्हाला अरिथमेटिक एक्सेप्शन साठी सगळ्या कंट्रोलर साठी बनवायची गरज नाही. कोणत्याही कंट्रोलर मध्ये एक्सेप्शन अकर जर झाला अरिथमेटिक तर ही मेथड एक्झिक्यूट होईल. तर अशाच पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी, जसं की मी ते अरिथमेटिक एक्सेप्शन हँडलिंग साठी केलेलं आहे, तुम्ही त्याच्यानंतर दुसऱ्या एक्सेप्शन हँडलिंग साठी करा. उदाहरणार्थ दुसरं एक्सेप्शन सांग. हँडल ना अरे हँडल नल पॉइंटर एक्सेप्शन. आणि ना हा जो जो मी ते हार्ड कोडेड केला ना मेसेज, हा चुकीचा आहे. हा करायचा नसतो. हा असा चुकीचा असतो, करायचाच असतो. तर त्याच्यासाठी काय करा की कोणता एरर तुम्ही हँडल करत आहात ना, तर तो इथे ऍज अ पॅरामीटर बनवून घ्या. म्हणजे तो एरर जो काही असेल ना त्याची सगळी इन्फॉर्मेशन या ऑब्जेक्ट मध्ये तुम्हाला मिळेल. तर हा जो मेसेज आहे मी बघा इथून घेतो, ई डॉट गेट मेसेज. बघा एवढे सगळे तुम्हाला मिळालेले आहेत. तर काय कॉज होता ते सगळं मिळेल. तर तुम्ही त्याला गेट मेसेज करा असं. म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला वेगवेगळा हार्ड कोड चेंज करून गरज नाही पडणार सारखी सारखी. इथे तुम्हाला घ्यावा लागेल नल पॉइंटर एक्सेप्शन. नल पॉइंटर एक्सेप्शन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे पण हे बघा, इथे चूक काय झाली की अरिथमेटिक एक्सेप्शन नाही पाहिजे तिथे. इथे पाहिजे नल पॉइंटर एक्सेप्शन. त्याने कंपाईल टाइमच एरर दिला. डायरेक्टली म्हणतो की ऍम्बिगियस झालं एक्सेप्शन हँडलिंग मध्ये. म्हणजे 2-2 झाले असं त्याचं म्हणणं आहे.
काय अवघड आहे ग्लोबल एक्सेप्शन हँडलर. आता तुम्हाला अशा घेत जायचंय म्हणजे नल पॉइंटर एक्सेप्शन साठी काय करायचंय, वेगवेगळे एक्सेप्शन तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, कुणाला काही विचारायचं? श्रेया, सागर, सोनाली. तर आजच्यासाठी एवढं पुरे आहे.